नमस्कार नमस्कार रसिक प्रेक्षक, मी मंगेश देसाई. आज मी तुम्हाला एका प्रेमाच्या अनोख्या सफरीवर घेऊन जाणार आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एका राजकुमाराची आणि एका राजकुमारीची. नाही 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 नाही, त्या राजकुमाराची नाही, 21व्या शतकातल्या राजकुमाराची. तर एक होता राजकुमार माझ्यासारखा आणि एक होती राजकुमारी. ए तुझ्यासारखी ती राजकुमारी दूर कुठेतरी एका महालात राहत होती. आणि तो राजकुमार घोड्यावर बसून तिला भेटायला चालला होता. अरे 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 अरे, हे काय? त्या राजकुमारीच्या प्रेमात वेड्या झालेल्या राजकुमाराला रस्त्यात आडवी आलेली भिंत दिसू नये. अहो 21व्या शतकातला राजकुमार आहे हा. नाही नाही, आधीची पिढी प्रेम करायची भिंती आत, पण आत्ताची नवीन पिढी प्रेम करते भिंतीवर, वॉलवर, फेसबुकच्या. पण ते एकमेकांसमोर होतेच कुठे? ते तर होते इंटरनेटवर चॅटिंग करत. त्या दोघांची ओळख कशी झाली माहिती का तुम्हाला? या आपल्या लबाड राजकुमारानं त्याच्या फोटोच्या जागी चेगवीराचा फोटो टाकला. तो तिला आवडला. आपला राजकुमार तिला हुशार वाटला. वो भी करना जीना फिर उसने क्या किया? उसने वो रानी मुखर्जी नहीं क्या, नो वन किल जैसी कमे की, उसका फोटो चाहिए कि वही डाला ना अपने फोटो के जंग पे. और अपना ये झोलर हीरो हाँ आ गया ना झोल में. हो फिर she likes that कि एका कुठल्या तरी यंग बॉयला लेडी रिपोर्टर आवडते. and he also knows that एका मुलीला जगातल्या घडामोडीबद्दल बोलायला आवडतं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली माऊली, जगाबद्दल बोलता बोलता आपण आपल्याविषयी तासनतास बोलू लागलो हे तिच्या लक्षातच आलं नाही. आणि मग काय, विठ्ठल 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 विठ्ठल. काय रे, बाम लावून आलास ना? ये इकडे. शोकेसमध्ये बंदुका का नाही लावल्यास? उचल द्या. ए काय प्रॉब्लेम आहे? साहेब, उद्यापासून मला कामावर नाही येता येणार. हा, दर महिन्याला पगार वाढवू शकत नाही मी. नाही, पगाराचं नाही. आई म्हणते की बंदुकीच्या दुकानात कशाला काम करतो? जी वस्तू लोकांचा जीव घेते तिकडे नको काम करू, त्यापेक्षा मेडिकलच्या दुकानात काम कर म्हणाली. ठीक आहे, जा मेडिकलच्या दुकानात काम कर. पण एक लक्षात ठेव, सर्दी, खोकला, मलेरिया, कावीळनं लाखो लोक मरतात. बंदुकीच्या गोळ्या खाऊन किती लोक मरतात? साहेब, मरत असतील 100-150. मग जीव घेणी गोष्ट कुठली, मलेरिया, कावीळ की बंदुकीची गोळी? साहेब, मी तिला असं बोलू शकत नाही ना. अहो, लहानपणापासून तिनं मला एकटीनंच वाढवलंय. वडिलांना दारूचा नाद होता आणि हो, वडिलांना दारूचा नाद होता आणि वास तुझ्या तोंडाला येतोय. लक्षात ठेव, उद्या तुझी किडनी खराब झाली, लिव्हर खराब झालं तर गोळ्या औषधांचा खर्च मी करणार नाही. आपल्याकडे एकच गोळी, आणि तीही सकाळ दुपार संध्याकाळ नाही, एकदाच. मग माणूस दारूच काय, पाणी सुद्धा मागत नाही. ठीक है? ये राजकुमारी का अब्बा है ना, घोड़े बेचता है उनने. वो रेस के घोड़े नहीं, लगने वाले घोड़े. हाँ, ये एरिया का सबसे बड़ा डीलर है उनने. इतने ज्यादा नाटक करेगा ना ये राजकुमार तो घोड़े आगू पीछे लग जाएंगे, समझ में नहीं आएंगे भागते टाइम. पैर कौन से जग्गू पे लगाना. हाँ, राजकुमारीने तिचं खरं नाव सांगितलं, इरा कुरुंदकर. तिच्या प्रोफाईलवर सुद्धा हेच नाव, पण आपल्या राजकुमारने मात्र त्याचं खरं नाव लपवलं. पण आपली राजकुमारी त्याच्या प्रोफाईलवरच्या प्रिन्स या नावाने ओळखत होती. त्या दोघांनी एकमेकांना बघितलेलं नाहीये, पण तरी सुद्धा त्या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे.
हा, त्यांनी असं ठरवलं होतं की दोघांनी आपापला खरा फोटो पाठवायचा, पण नंतर प्रत्यक्ष भेटीतली मजा राहिली नसती ना, म्हणून रद्द केली. पण त्यांनी ठरवलेल्या वेळेच्या आधीच नियतीनं त्यांची भेट घडवून आणली. Come on. Yeah. Come on. Yeah. जीवन चापकी जय हो. अरे त्यांनी बोनस डिक्लेअर केलाय. मॅडम आता तुम्ही आपल्यासाठी नवीन कपडे घ्या. संजय फटाके फटाके घे मुलांसाठी. हो मॅडम तुम्ही मिठाई घ्या. मिठाईवरून मला एक बायकोचा किस्सा आठवला. माझ्या बायको एवढे का जळतात कळत नाही. पांडे पांडे इकडे काय करताय तुम्ही? शो सुरू होणार आहे. हाँ हाँ उल्का तुम हो का? पापी का इंतजार हो रहा है? चलो बायकोचे मिठाईचे सांगत होतो मी तर. पांडे आज बॉस हार्मोन बाबाला सोडणार नाही. सॉलिड वाट लागणार आहे बाबाची. हार्मोन बाबा हे काय नाव आहे का? हार्मोनियम वाटते. अरे पण लोक कसे या बाबा लोकांच्या नादी लागतात कळत नाही. हा तो हार्मोन बाबा खूप हुशार आहे. उगाच एवढ्या लोकांना तिने उल्लू केले, पण माझ्या बायकोला कोणी उल्लू करू शकत नाही. पांडे चला आता बघूया काय त्या बाबांचं. ओके ओके ओके. रोकठोक या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत हार्मोन बाबा. आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. हार्मोन बाबा संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला परिचित असे हार्मोन बाबा आपल्याकडे आलेले आहेत. यांच्या भक्ताची संख्या लाखांमध्ये झाली आहे. या देशांमध्ये मूर्खांची संख्या कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी मला वाटतं हा पुरावा पुरेसा आहे, असं नाही का? एक मिनिट, तुम्हाला बोलण्याची संधी देणार आहे. बोलण्यासाठीच मी तुम्हाला बोलवलंय, पण त्या अगोदर जनतेला मी स्पष्ट करून सांगणार आहे की 5 वर्षापूर्वी सरकारी नोकरीमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे निलंबित झालेले हे बाळकृष्ण पगारे आज हार्मोन बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. 5 वर्षापूर्वी एक पानाची टपरी घेण्याची यांची ऐपत नव्हती, पण आज यांचं पान अलाहाबाद वरून दररोज विमानाने येतं. दररोज. हे बघा मी काय म्हणतो तुम्हाला सांगतो. जनता बघतीये, जनता ऐकतीये. मला फक्त तुम्हाला एकच विचारायचंय, हार्मोन बाबा हे नाव कसं काय घेतलं? मी नाही ठेवलं, माझ्या भक्तांनी ते ठेवलं. माझा एक भक्त होता, त्याला हार्मोनचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरने सांगितलं काही होणार नाही. मी त्याला सांगितलं पालीला न मारता त्याचं शेपूट आण, ते लिंबाच्या झाडाखाली फूट, त्याच्यावर 11 उदबत्त्या लाव आणि त्याची राख तुझ्या अंगाला लाव. त्या भक्तानं तसं केलं आणि त्याचा हार्मोनचा प्रॉब्लेम नीट झाला. मग तो सगळ्यांना सांगत सुटला की बाबांमुळे माझा हार्मोनचा प्रॉब्लेम नीट झाला. आणि त्या दिवसापासून लोक मला हार्मोन बाबा म्हणायला लागले. तुमचं असं म्हणणं आहे की 145 बायकांना तुमच्यामुळे मुलं झाली. काय केलं एक्झॅक्टली तुम्ही? काही नाही, सोपं आहे. त्यासाठी काही मंत्र आहे, पूजा करावी लागते. काय आमच्याकडे अशी एक स्त्री आहे की जिला मूलबाळ नाही, तर तुमचे मंत्र म्हणा, पूजा करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, ध्यानात ठेवा. नाही ते म्हणजे असं कुठे नाही आम्ही करू शकत. त्यासाठी काही स्थळ आहे, वेळ काळ आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. अर्थात तुमच्या या प्रश्नामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर उपकारच होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये पाऊस कुठल्या तारखेला पडेल? 9 तारीख. प्रेक्षकांनी ऐकलं असेल की महाराजांनी ध्यान लावून पूर्ण विचारपूर्वक जाहीर केलेलं आहे की 9 जूनला महाराष्ट्रात पाऊस पडेल. आज 2 जून आहे. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. आज म्हणजे 2 जून रोजी. आपण रोकठोक मध्ये इथे आलात, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, याबद्दल मनापासून धन्यवाद. तेव्हा मंडळी, पुढच्या आठवड्यात भेटूया याच वेळी याच ठिकाणी रोकठोक मध्ये. काय वाट लावली तुम्ही आमची? काय म्हणजे आमची बोलती बंदच करून टाकलीत? बाबा, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे. आता पुढच्या महिन्यापासून ताजी बातमी आमच्या चॅनलवर तुमची बाजू तुम्हीच मांडणार आहात ना. म्हणजे असं की तुमच्या आशीर्वादानं अध्यात्म्यावर आमचे कार्यक्रम सुरू राहणार. रोज अर्धा तास दिसणार तुम्ही. हा, फार पैसे द्यायला लागणार नाहीत. अर्ध्या तासाचं मला वाटतं फार तर म्हणजे अगदी फार तर डोक्यावर पाणी 5 लाख रुपये. 5 लाख? हा, आता गेलेले अब्रू परत मिळवायचे असेल तर खर्च करायला लागतील ना. आणि एकदा तुम्ही टीव्हीवर दिसायला लागला तर 5 लाखाचे 50 लाख व्हायला किती वेळ लागणार आहे? माझी हिऱ्याची अंगठी आणली असेल ना? हो आणले ना. हा पण काय हो,
लोकांसमोर आम्हाला बंधू म्हणता हा. आणि आमचीच अंगठी वापरता. हा काय बाबा, आम्ही मीडियावाली माणसं, म्हणजे माध्यम असतो ना. हा. जे जगामध्ये घडतंय ते लोकांसमोर मांडायचं. हा. आता त्यातून ज्याला जे घ्यायचंय ते त्यांनी घ्यावं, ज्याला सोडून द्यायचं त्याने सोडून द्यावं. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हो आम्हाला जे घ्यायचंय ते आम्ही घेणारच ना. बघा फिट्ट एकदम. झाली ना. हो हो चला हो. निघतो आम्ही. हो हो या या. अरे अभि, आपल्या खानदानामध्ये कोणीही पत्रकारिता केली नाही. आपण लोकांवर लिहित नाही, लोक आपल्यावर लिहितात. हो बाबा, मी तो लिहिणारा पत्रकार वगैरे नाही आहे. अहो, मी न्यूज रिपोर्टर आहे चॅनलवरचा. मी टीव्हीवर बोलतो. कधी बोलतोस? अरे जेव्हापासून तू जॉईन झालायस ना तेव्हापासून मी एकही बातमी तुझ्या टीव्हीला ऐकली नाहीये. अगं हो आई. नुकसान त्यांचं आहे. आणि तसंही खूप वाईट चॅनल आहे ते. सोडणारे मी ते. एक नवीन चॅनल आले, तिकडे इंटरव्ह्यू द्यायला जाणारे मी उद्या. त्याचीच तयारी चालू आहे. त्यामुळे प्लीज जरा कोणी मला डिस्टर्ब करू नका. अरे चॅटिंग करणं म्हणजे काय तयारी करणं असतं? बाबा, आय एम नॉट चॅटिंग, आय एम डिस्कसिंग. नो, यू आर डिस्गस्टिंग. सदेश, अरे राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? एका महिलेवर बलात्कार होतो, तो जंगलात होतो किंवा निर्जन स्थळी होतो किंवा रात्री होतो, हे आपण समजू शकतो. पण एका महिलेच्या घरात घुसून थेट बलात्कार होतो, काय चाललंय का आपल्या या राज्यात? कॅमेरामॅन सतीश के साथ रिपोर्टर पांडे, आजची बातमी ताजी बातमी. जंगलात ठीक आहे, निर्जनी ठिकाणी ठीक आहे. कोणी रिपोर्टर केलं रे तुला? हा? तू काय बोलतोस कळतं का तुला? संध्याकाळ ही काय बलात्कार करण्याची वेळ आहे का, असा प्रश्न विचारलास तू? बरोबर आहे ना सर, रात्री ठीक आहे, संध्याकाळ म्हणजे वेळी ऑड टाइम. अरे अक्कल आहे का? काय बोलतो कळतं का तुला? याचा अर्थ रात्री केलेला बलात्कार हा माफ असतो असं म्हणायचं का तुला? असं नाहीये सर. मी त्या PSI ला फोन केला, तो मला म्हणाला ही बाई खोटारडी आहे, तिच्यावर बलात्कार झालेलाच नाही. हो सर, मला पण आताच कळलं, काय हॉरिबल बाई आहे. अरे मग हे कळण्या अगोदर तू बातमी केलीसच कशी? ओ बाई स्वतः सांगते माझ्यावर बलात्कार झाला तर आणखी चौकशी काय करणार? बाई काय वेडी आहे का? सर, तिला नगरसेवक व्हायचंय आणि प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी ती करतच असते. आता बघा ना सर, दिवसभर आपण सुद्धा तिला पब्लिसिटी दिलीच ना. लाज नाही वाटत? एवढी मोठी घोडचूक केली आणि अभिमानानं सांगतोस ये करतोस? ते क्षण माझ्या बायकोमुळे होते. आता घरी येताना मिशी कापून ये, नाही तर घरात घेणार नाही असं मला म्हणाली आहे. आता मिशी कापून कसं काय दिसेल मी सर? बघा, गेट लॉस्ट. ठीक आहे, काय झालं? हात अडकला. हा? इराच्या बाबतीत मी लहानपणापासूनच जरा पजेसिव्ह आहे. तिच्या जन्माच्या वेळची गोष्ट सांगतो. बायकोला कळायत होत्या म्हणून मी दवाखान्यात घेऊन चाललो होतो, तर ती खूप ओरडत होती. मी एवढा भडकलो, म्हणाला शांत बस जरा, घरात नवीन बाळ येते आणि असं काय घरातलं कोणी मेल्यासारखं ओरडतेस? बायकोच ती. तिने ऐकून घेतलं आणि इरा जन्मताच. इराला लहानपणापासून खूप प्रेमाने वाढवलं रे मी, त्यामुळे ती कोणाकडे काम करणार ही गोष्टच सहन होत नाही. तिचा हट्टच आहे तर. डोंट वरी करून कर, तू मुलीची अजिबात काळजी करू नको. तुझी मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. अरे पण तू माझ्यासारखा नाहीस ना. मला अजूनही प्रश्न पडतो, तू चॅनलचा एडिटर कसं काय झालास? अरे लहानपणी तू बापाला पाणी द्यायचे सुद्धा 50 पैसे घ्यायचास, मग तू कसं काय पत्रकारितेसारख्या प्रामाणिक क्षेत्रात आलास? अरे जमाना बदललाय, आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना आलाय. त्यामुळे निवडताना तुम्ही किती बुद्धिवान आहे त्याचा विचार केला जात नाही, तुम्ही किती स्मार्ट आहात याचा विचार केला जातो. तू काळजी करू नको. इरा सिलेक्ट झाली म्हणून समज, इट्स माय वर्ड. नाही, असं नको. तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घ्या, योग्य असेल तर तुम्ही तिची निवड करा. मी तिचा वशाला लावत नाही. अरे वशिला लावल्यानं काय फरक पडायचा आहे? तू मला सांग, आजकाल राष्ट्रपती व्हायला सुद्धा वशिलाची गरज लागते. हो, जो पक्षाच्या जवळचा तो राष्ट्रपती. नाही, पण ते इराच्या बाबतीत तसं व्हायला नको. कोणत्या नटाला कोणती नटी आवडते, कोणत्या नटीचं किती वजन वाढले हे शोधून काढणारी पत्रकार तिला होऊ द्यायचं नाही. परवा तुझ्या चॅनलची बातमी बघत होतो, काहीतरी त्या पार्वतीच्या डोळ्यातून पाणी येताना दाखवलं तुम्ही. हो, ती न्यूज मात्र फार गाजली. हा? लाज वाटली पाहिजे साल्यानो. पार्वतीच्या डोळ्यात पाणी, साईबाबाच्या फोटोत अंगारे. हा, ही काय बातमी? किती किती मूर्खात काढता रे लोकांना तुम्ही. अरे पत्रकारिता म्हणजे धर्म म्हणतात लोक. लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, समाज जागृतीसाठी असते पत्रकारिता, आणि तुम्ही काय धंदा चालवला त्याचा? आलो 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 मी आलोच, जस्ट आलोच. हा, काय झालंय, बुलेटिनची वेळ झाली. मी आता तुर्तास फोन ठेवतो. तुझी मुलगी सिलेक्ट झाली असं समज करून कर. डोंट वरी अबाउट हर. ओके, चल मी फोन ठेवतो. चल चल, बाय 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 बाय. अरे पळ रे साला, भेटल्यावर दाखवतो तुला. रोलिंग आहे? हा रोलिंग. हां, सांगा तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. काय सांगू?
नाही म्हणजे तुमच्या मनात काय आहे ना ते सांगा. खरं खरंच सांगू सगळं? हो. अरे बोल. बोला. अहो बोला ना. अरे पैसे दे पैसे. राहू द्या. बोला. आता तरी बोला. अहो बोला ना, मगाशी एवढं बोलत होता ना, आता बोला की. अरे काय हे घे. 1000? अरे दे. बोलेल बघा. दिवाण साहेब म्हणजे हा बोलतात बोलतात. हा मला सांगा, तुमचं दिवाण अंकलशी बोलणं झालं? झालं ग. तो फार अवघड आहे म्हणतोय. मला सांग, या चॅनलला जर तुझं सिलेक्शन नाही झालं तर तू काय करशील? तर मी जीव देईन. बाकी काही करणार नाही. मी एवढी तयारी केली आहे, एवढे कष्ट केलेत, एवढी मेहनत घेतली आहे, ती काय घरी बसण्यासाठी? आणि पप्पा, तुमच्या बंदुकीच्या बिझनेसमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. माहिती आहे मला. हे बघ, मी दिवाणशी बोललोय. त्याला म्हटलंय की इंटरव्ह्यू प्रामाणिकपणे घे. मी तुझ्यासाठी वशिला लावू शकत नाही, पण तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. दॅट्स इट. आय एम प्राऊड ऑफ यू. चला जेवा आता, थंड होते. तुझं बोलणं एवढं सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल. तुझं बोलणं एवढं सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल. एवढा काही खास नाहीये माझा आवाज. ते मी ठरवणार. मी त्या क्षणाची वाट बघतोय ज्या क्षणी मी तुझा आवाज माझ्या कानात साठवून ठेवीन. ओ ओके, तुझा नंबर दे. ठीक आहे, माझा नंबर हा घे. पण तू खरंच फोन करणार आहेस? हो, पण आज नाही, उद्या. उद्या? उद्या का? कारण उद्या काहीतरी स्पेशल आहे. मी तुला उद्या एक गुड न्यूज देणार आहे. जस्ट प्रे फॉर मी या. उद्याचं माझं काम झालं ना तर मी खूप खुश होईन. खरं तर उद्या माझ्यासाठी पण खूप महत्त्वाचा दिवस आहे. ऑल द बेस्ट. थँक्स अँड सेम टू यू. ओके बाय. मिस यू. मिस यू टू. पोरगी जाम सिरियस झाली. गळ्यात पडतीये बहुतेक. हरकत नाही, टाइमपास करायला काय जातं. तसंही माझ्याकडे टाइमपास करायला खूप वेळ आहे. म्हणजे लवकरच तिला खरं नाव सांगावं लागणार आहे. न्यू फ्रेंड रिक्वेस्ट. राजकुमारचा मूड एकदम मस्करीचा आहे, बट शी इज व्हेरी सिरियस अबाउट दिस. डे टू डे ती खूप सिरियस होत चालली. काय वाटतं तुम्हाला? इज इट बिगिनिंग ऑफ लव्ह? इरा, काय चाललंय? काही नाही, काही नाही. पप्पा, मी प्रेमात पडलीये. कुठे पडलीस? पप्पा, प्रेमात पडलीये मी. हा, तुला काय वेड लागले का? खरंच पप्पा, मला एक मुलगा खूप आवडतो. मी अजून त्याला बघितलं नाहीये. आम्ही इंटरनेटवरच भेटलो. पण पप्पा, तो खूप भन्नाट आहे. इंटरनेटवर भेटला का? प्रेम आंधळ होतं असं ऐकलंय. हे तर बावळं दिसतंय एकदम. तुम्ही असे शांत का बसलाय? नाही ग, ज्याला तू पाहिलं नाहीस आणि त्याने तुला पाहिलं का ग? नाही. आणि तरी त्याच्या तू प्रेमात पडलीस? हो, आणि मला नाही वाटत त्याला बघितल्यानंतरही माझं मत बदलेल म्हणून. मत बदलू नको ग, मत बनलंच का? तुम्ही कसला विचार करताय पप्पा? मला तर गंमतच वाटते. तुम्ही एकमेकांना पाहिलं नाही तरी एकमेकाच्या प्रेमात पडलात. हं? हो ना, ह्यातच तर खरं थ्रिल आहे पप्पा. म्हणजे बघा ना, तो कसा असेल, कसा दिसत असेल,
कसे कपडे घालत असेल. या सगळ्या उत्सुकताना मला जाम एक्साइटिंग वाटतात. एक्साइटिंग इंटरव्ह्यू आहे तुझा. हो जा आता. आणि ऐका ना, हम्म. माझ्यापेक्षा ना त्यालाच जास्त काळजी लागली. बघा ना, मला सारखा ऑल द बेस्टचा मेसेज पाठवतोय. अच्छा, ऑल दी बेस्टचा मतलब नोकरीवाली बायको पाहिजे. पप्पा, खरंच पहिल्यांदा मला तुझी एक गोष्ट आवडली. हे बघ, जो मुलगा तुला आवडेल त्याच्याशीच तू लग्न कर, अगदी मला न विचारता. पण तो चांगला का वाईट ते मी फायनल करणार. मी प्रेमात पडलीये, लग्न नाही केलंय. ठीक आहे. कम ऑन, मला ऑल द बेस्ट पण नाही करणार. माझा इंटरव्ह्यू आहे ना आज. ऑल द बेस्ट. थँक्स. जा ब्रेकफास्ट कर आधी. हो, ब्रेकफास्ट पण करते आणि देवाच्या पाया पण पडते. नाही नाही, ब्रेकफास्ट कर. देवाच्या पाया पडायचं का नाही ते तू ठरव. हॅलो, हाय. जस्ट गेट आउट ऑफ माय वे. ओके, मला उशीर होतोय. हे आपण याआधी भेटलोय ना कधीतरी. जुनी ट्रिक आहे. आय एम नॉट एट ऑल इम्प्रेस्ड. बाईक काढ, चल. तू माझ्या बायकोवर येणार आहे? जस्ट शट अप. ओके, आय एम गेटिंग लेट. जा. पप्पा जरा रागवले होते. एवढ्या वेळ फोनवर चॅट करत होते त्यामुळे बोलू नाही शकले. नो प्रॉब्लेम. माझे बाबा पण असेच खडूस आहेत. माझे बाबा पण असेच खडूस आहेत. पण माझे पप्पा अजिबात खडूस नाहीयेत. हा, ग्रेट. हाऊ इज युअर मूड? हाऊस युअर मूड? व्हेरी व्हेरी बॅड. अरे, ड्राईव्ह करताना एक मूर्ख मुलगा भेटला होता. माझी पण एका मूर्ख मुलीशी गाठ पडली होती. मिस कुरुंदकर. काय स्वतःला हाक मारते का? बेस करून कर. दॅट्स मी. बघितलं? येस सर. आतमध्ये. सॉरी. गुड मॉर्निंग सर. मे आय कम इन? कम इन, कम इन. हैला, ही पण कुरुंदकर. सगळ्या कुरुंदकर आडनावाच्या मुली माझ्याच नशिबात कशा काय पडतो? आपला राजकुमार एकदम हैराण आहे. कारण ती जी मुलगी आहे हिला ती बहुतेक हीच आहे. आणि समोरासमोर बसून आपण तिला ओळखलं नाही. आता ती बाहेर आली की आपण तिच्याशी बोलायचं असं राजकुमार ठरवतो. पण तवर काय करायचं? नाही, आपल्या राजकुमाराला असे प्रश्न पडत नाहीत कारण आपला राजकुमार एकदम हुशार आहे. ती पहा समोर बसले शिकार आणि सुरू झाले आपले राजकुमार. जाने वालो जरा होशियार. गुड न्यूज. आय हॅव डन इट. थँक्स लकी चाम. मिस यू सो मच. मला वाटतं बाकीच्यांचे इंटरव्ह्यू घेण्याची गरज नाही सर. हो, पण बाकीचे लोक नाराज व्हायला नकोत. हो. भेटून घ्या सगळ्यांना. जस्ट फॉर्मॅलिटीज. हैला, आज ही बोलता बोलता मध्येच का थांबते? बाप बरोबर आहे वाटतं. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. विश यू ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅट्स. आय एम व्हेरी हॅपी विथ युअर अप्रोच अँड नॉलेज. थँक्यू सर. चलो. थँक्यू सो See you. मच. अभिषेक चौधरी. हां, येस.
या हाय. हाय अण्णा वण ना आतमध्ये येस सर आतमध्ये हे ना इंटरव्ह्यू घेणार आहे हां दिवाण साहेब. आय सी यू सून. बाय. काय बोलला ग? थँक्यू सर. महाराष्ट्राच्या राज्यपालांचं नाव काय? तो आपला तो काय एक मिनिट सर तोंडावर नाव आहे. आता काल परवा विषय निघाला होता त्याचा ते कळलं. विजय तेंडुलकर हे सचिन तेंडुलकरचे कोण? कमॉन सर किती सोपा प्रश्न विचारताय. वडील ऑफकोर्स. आणि मला हेही माहिती आहे की वर्ल्ड कप चालू असताना त्यांचं निधन झालं त्यामुळे. अरे गाढवा, सचिन तेंडुलकरच्या वडिलांचं नाव रमेश तेंडुलकर, कवी होते, साहित्यिक होते. आणि विजय तेंडुलकर मोठे नाटककार, साहित्यिक. हो का माहितीये म्हणे. एवढं पण माहित नाही तुला? सर खरं सांगू का मला ना हे नाटक वगैरे काय माहिती नाही. मला सिनेमाबद्दल खूप माहिती आहे. म्हणजे तुम्ही सिनेमाबद्दल काही विचारू शकता मला. खूप नॉलेज आहे मला त्याचं. हे कोण आहे? सर मी तुम्हाला सांगितलं ना राजकारणाबद्दल नाही माहिती मला फारसं काही. बघताय ना, दादासाहेब फाळक्यांचा फोटो आहे हा. मग 100 वर्षापूर्वी ज्यांनी पहिला चित्रपट बनवला ते कळलं. सिनेमा करतोय. ओ हे का ते? हो हेच ते. मोठी व्यक्ती होती. हा. हे काय ते नाव सर काय? सॉरी सर. सर मी एक प्रेझेंटेशन बनवलं. वेळ नाही माझ्याकडे. सर बघून घ्या ना सर. हे बघा आजपर्यंत तुम्ही पाहिली नसेल अशी बातमी आहे माझ्याकडे. तुम्ही बघाच सर. अहो हे प्रेझेंटेशन पाहिलं ना तर तुमचं आयुष्यच बदलून जाईल. माझं आयुष्य? येस सर. दिवाण साहेब म्हणजे एक नंबरचा कंजूस माणूस. दूधवाल्यापासून ते हॉटेलवाल्यापर्यंत कुणाचेच पैसे देत नाही. टीव्हीवर पत्रकार हाय म्हणून गप्प बसतो. अहो लोकांचे पैसे देत नाही तर नाही, पण लोकांचे पैसे खातो तो माणूस. मला म्हणाला तुला टीव्हीवर आणतो. मोलकरणीचे कसे काय हाल होतात काय बाय प्रश्न विचारले त्याने. 5 मिनिटं टीव्हीवर दाखवला आणि 6 महिने फुकटचं काम करून घेतलं माझ्याकडून. बायको होती त्याला पण सोडून गेली. बायको का सोडून गेली माहीत नाही. मला डाऊट आहे संसार करायचे पण पैसे घेतले असेल मेल्यानं. सर असं ना माझ्याकडे अजून 2 व्हिडिओज आहेत. अजून 2? एक ती रिपोर्टर नेहा ती का सोडून गेली ते. नेहाचा व्हिडिओ आहे तुझ्याकडे? हो सर बघायचा तुम्हाला तो. नाही नको. माहिती मला. कॉंग्रॅट्स. असा जरी युवा असा हे पाहिजे. आजपासून तू जॉईन करू शकतो. रिअली सर? येस. हे बंद कर पहिलं. थँक्यू सर. सर थँक्स अ लॉट. असू दे इथे. सर माझं अपॉइंटमेंट लेटर आहे. पण असं कसं करू शकतात ते पप्पा? त्यांनी मला सिलेक्ट केलं होतं ना. अगं हो पण दिस इज चीटिंग या. गॉड डॅम इट, आय हेट दिस. ओके इरा मी बोलतो दिवाणशी, तू काही काळजी करू नकोस. काही कोणाशी बोलायची गरज नाहीये पप्पा. मी ठेवते आता फोन. हॅलो. हां बाबा आरतीची तयारी करून ठेवा. का म्हणाला होतात ना तुम्ही नोकरी मिळाली तर आरती करू. मिळाली नोकरी. ताजी बातमी चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून सिलेक्ट झालोय मी. काय? करा तयारी करा. पोचतोच मी. हा बरं ठीक आहे ये तू. काय झालं एवढे गंभीर का झालात? कुणाचा फोन होता? काय आता आपलाच मुलगा आहे म्हणून काही बोलायचं नाही, पण हल्ली काय कोणालाही कुठेही सिलेक्ट करतात. अभि सिलेक्ट झाला, नोकरी मिळाली त्याला. अगं बाई माझ्या आबीला नोकरी मिळाली का? बरं झालं ग बाई. काय हो आपल्या पोरांनी त्याचं कर्तृत्व एवढं सिद्ध करून दाखवलं, पण तुम्हाला त्याचं काही कौतुक नाही. तुला आहे ना? हो. मग आरतीची तयारी करा. चला. करणारच.
बा आजचा कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे. तुम्ही दोघं जण नेहमी गोंधळ घालता. हो सर, व्हायला पाहिजे. हा. पण पांडे सतत काहीतरी गोंधळ घालत असतो. हॅलो. मी कसं काय जबाबदार आहे?